योगाचा क्षेम आहे. मग मला वाटते इथं जर काही चांगलं सांगण्याकरता मी एवढ्या दुरून आलो असेल तर तुमचं चांगलं ऐकणं हे कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे. ऐका, लक्ष द्या. किती चांगलं ऐकलं पाहिजे मी अगोदर बोलून, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, कारण जीवनामध्ये लक्ष अत्यंत महत्वाचं आहे. लक्ष किती महत्वाचं आहे थोडं समर्पक एक उदाहरण देतो. लक्ष द्या. तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष द्या. उठून कोणी जाऊ नका अशी विनंती आहे. ऐका, लक्ष जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. कदाचित तुम्ही हे उदाहरण कधीच ऐकलं नसेल म्हणून लक्ष द्या. एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या वैद्यकीय कॉलेजचा पहिलाच दिवस होता. पहिलाच दिवस होता. खूप मार्मिक उदाहरण आहे आणि विनोदी उदाहरण आहे. पहिलाच दिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थी काय झाले, कॉलेजला गेले. जे चांगल्या मार्कानं पास झाले तेही गेले, जे नंबरामधून आले, जे नंबरी असतात तेही गेले, जे बाउंड्रीवरती पास झालेले असतात ते सुद्धा कॉलेजमध्ये गेले, म्हणजे कॉलेजमध्ये आले असं म्हणून कॉलेजला आले. सर्व शिक्षक मंडळी त्या ठिकाणी, गुरुजन मंडळी उपस्थित आहेत. लक्ष द्या. आणि मग त्या गुरुवर्यांनी विचार केला, त्या डॉक्टरांनी विचार केला की बाबा आजचे विद्यार्थी इथं उपस्थित झाले ते उद्या येतील का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून आपण यांना काहीतरी धडा दिला पाहिजे. काय दिला पाहिजे? काहीतरी धडा दिला पाहिजे. मग काय दिला पाहिजे धडा? तर आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये लक्ष अत्यंत महत्वाचं आहे. पहिला दिवस आहे म्हणून यांना लक्षाच्या संदर्भाने धडा दिला पाहिजे. कशाच्या? लक्षाच्या पिक्चरातला नाही. लक्ष म्हणजे अवधान. ज्ञानोबराय बोलतात, सर्व सुख प्राप्त करायचं असेल तरी अवधान, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे, कान उघडे करा नाही का. लक्ष द्या. महाराज लक्षाच्या संदर्भानं मुलांना धडा द्यायचा ठरवलंय. शिटी वाजवली, घंटा वाजवली, टोल वाजवला आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं, ए विद्यार्थ्यांनो इकडे या. आले विद्यार्थी, गोलाकार असे उभे केले. गोल रिंगणामध्ये मधोमध एक 3-4 दिवसापासून मेलेलं कुत्र आतमध्ये टाकलं होतं. मरून त्याला 3 ते 4 दिवस झाले होते. अंगाचा वास येत होता. त्या कुत्र्याच्या नाकामधून पाणी निघत होतं. जटाळी महाराज या डॉक्टरांनी, सरांनी काय केलं, गोलाकार असं मुलांना उभं केलंय. आणि उभं केल्यानंतर त्यांना म्हटले, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय का? विद्यार्थ्यांनी सांगितलं, हो आम्हाला डॉक्टर व्हायचंय. तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर जसं मी करेन तसं तुम्हाला करायचंय. विद्यार्थ्यांनी सांगितलं, हो तुम्ही जसं कराल तसं आम्ही करू, तुम्ही फक्त अगोदर करा म्हटले. महाराज त्या सरांनी, डॉक्टरांनी काय केलं, जे मधोमध कुत्र मेलं होतं, ज्याच्या अंगाचा वास येत होता, नाकातून जे पाणी निघत होतं, ते सर त्या कुत्र्याच्या जवळ गेले. ते डॉक्टर त्या कुत्र्याच्या जवळ गेले. त्या कुत्र्याच्या नाकामध्ये बोट घातलं आणि बोट चाटायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना असली किळस आली बाबा, असली किळस आली. आणि त्यांनी विचार केला, आता हे आपल्याला करायचंय. पुन्हा सरांनी विचारलं, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय का? म्हटले, हो व्हायचंय डॉक्टर. म्हटले, जसं मी केलं तसं तुम्हाला करायचंय. त्यांनी विचार केला. म्हटले, द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागितला, त्याने तो दिला. आम्हाला मागितला असता आम्ही सुद्धा दिला असता, पण ही कसली मागणी. पण तरी सुद्धा आपल्याला डॉक्टर व्हायचंय म्हणजे करावंच लागेल. मग ते एक एक विद्यार्थी करून काय झाले, कुत्र्याच्या जवळ गेले, कुत्र्याच्या नाकात बोट घातलं आणि बोट चाटायला सुरुवात केली. सर्व विद्यार्थ्यांनी, आता गुरुजी हसायला लागले, आता सर हसायला लागले, आता डॉक्टर हसायला लागले. विद्यार्थ्यांनी चिडून विचारलं, गुरुजी तुम्ही का हसताय? सर तुम्ही का हसताय? तर त्या सरांनी दिलं उत्तर फार गोड आहे महाराज, एवढं उत्तर घरी घेऊन जा, आजचं कीर्तन सफल होईल, लक्ष द्या. त्या सरांनी सांगितलं, बाबा मी कुत्र्याच्या नाकामध्ये जे बोट घातलं ते वेगळं होतं, तोंडामध्ये जे बोट घातलं ते वेगळं होतं. तुम्ही कुत्र्याच्या नाकातही तेच बोट घातलं, तोंडातही तेच बोट घातलं, तुम्ही लक्ष देण्यामध्ये कमी पडला. विठ्ठल इतकं लक्ष महत्वाचं आहे. म्हणून लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या कीर्तनामध्ये दिलंच पाहिजे.